हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आणि त्यांना आदर्श मानणारे, दैवत मानणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना सर्वप्रथम वंदन करूया। या दोघांनीही मातृभूमी हे सर्वप्रथम मानलं आणि आज तुम्हाला जे पुरस्कार दिले जाणार आहेत तर तुम्हाला मावळे असं म्हटलंय। त्यामुळे मावळे हा शब्द आला, आपण शिवरायांचे जर मावळे असू तर आपली खूप मोठी जबाबदारी आहे की आपण राष्ट्र प्रथम मानणं। हा देश माझा आहे। स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्याला कष्ट करायला लागलेले नाहीत, पण ते स्वातंत्र्य टिकवणं हे आता आपलं कर्तव्य आहे आणि ते समजून आपण वागलं पाहिजे। दिवाळीमध्ये किल्ले बनवणं हे तर चांगलंच आहे, त्याच्यामधून तुम्हाला शिकायला मिळतं, पण या दुर्गांवरती भ्रमण करणं हेही तितकंच गरजेचं आहे। आज तिथे अनेक जण जातात, ते स्वच्छता करायला जातात, ते न होता त्या गडांचा सन्मान राखणं, तो आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा तो इतिहास आठवणं, त्यातून स्फूर्ती घेणं हे महत्वाचं आहे। त्याच्यासाठी तुमच्यानंतर जर कोणाला स्वच्छता करायला लागत असेल तर ते चूक आहे आणि मला वाटतं तुम्ही मावळे आहात, त्यामुळे ही काळजी तुम्ही घ्याल, आपल्या गडांचं संरक्षण कराल, आपल्या देशाचं संरक्षण कराल। आणखीन एक, शिवाजी महाराज हे लढले, आता आपण लढणं विसरलोय, पण आता लढणं हे गरजेचं होऊ लागलंय। त्यामुळे सर्व मुलांनी कुठलं ना कुठलं प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे। तुम्ही रायफल शिका, रायफल क्लब आता शाळांमध्ये शिकवलं जाऊ शकतं, त्यामुळे ते शिक्षण घेणं गरजेचं आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलं होतं की तुम्ही सैनिकी शिक्षण घ्या आणि एकदा बंदूक तुमच्या हाती आली, कारण तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं, ब्रिटिश तुम्हाला सैनिकी शिक्षण देणार होते, त्यामुळे त्यांनी असं म्हटलं होतं एकदा बंदुकीची नळी हाती आली की ती कुठल्या दिशेला फिरवायची हे तुमच्या हाती असेल। आज वेळ अशी आहे की आपल्याला शिक्षण हवं, कारण ती बंदूक जर चालवायची वेळ आली तर ती आपल्याला चालवता आली पाहिजे। त्यामुळे शस्त्रास्त्र शिक्षण हेही अतिशय महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं इथे अनेक पालक आहेत, त्यांनी ही काळजी घेणं आवश्यक आहे। स्वसंरक्षण आणि देशाचं रक्षण हे आपल्याला करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठीची तयारी ही लहान मुलांनी त्या वयापासूनच केली पाहिजे। धन्यवाद।